आमदार दाखल झालाय. एक वडाळा विभागातील एक वेगवान गोलंदाज अशी त्याची खाती आहे आणि मागच्या 2 सामन्यात त्याचा जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर अतिशय इकॉनॉमिकल राहिलाय. तोच गोलंदाज मंदार दाखल होतोय. फलंदाज अक्षयसाठी यावेळी मात्र पहिल्या चेंडूवर महानाट्य घडतंय. अपील सुद्धा झालं परंतु तत्पूर्वी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. मंदार हा वेगवान गोलंदाज आहे, साहजिकच आहे. यष्टीरक्षकी थोडंसं क्लोज किपिंग न करता बऱ्याचशा अंतरावरून किपिंग करत होता. ही संधी साधली आणि खूप चांगला कॉल म्हणावा लागेल दोन्ही फलंदाजाचा, कारण या दबावाचा सामना आहे. रिदान 11 हा एक मोठ्या फेरीमध्ये आपला सामना खेळतोय. प्रथमतच ते मला वाटतं क्वार्टर फायनल फेरीत दाखल झाले आहेत आणि त्यांच्यासाठी हा एक सामना महत्त्वपूर्ण असेल. मंदाराचा दुसरा चेंडू, यावेळी मात्र चेंडू टॅप होते. तिथे धावचीची संधी आणि पहिला मोठा झटका रिदन 11 संघाला. धाव घेण्याची खरं तर कोणतीच गरज नव्हती. पहिलं षटक मार्गस्थ आहे, तुमच्या समोर दर्जेदार गोलंदाज आहे, त्यामुळे त्याला कुठे ना कुठे सन्मान देणं फार गरजेचं होतं. परंतु त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा पवित्रा, आणि तो पवित्रा मात्र अयशस्वी ठरतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार प्रदेशासकडून आणि खूप चांगली फेकी. तदनंतर मात्र खूप चांगलं बॅकअप आणि यष्ट्यांचा वेध. तिथून मात्र पहिला झटका बसतोय. तर रेनबो मंगलमूर्ती या स्पर्धेचा मला वाटतं 6 ते 7 वर्षापूर्वी विजेता होता आणि बऱ्याच वेळा 3 ते 4 वेळा त्यांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी देखील गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेची खडानखडा माहिती, या मैदानाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परंतु त्यांनाही जाणीव आहे अनेक धक्के आपणही खाल्ले आहेत, कारण या मैदानात स्थानिक संघ जे आहेत ते अधिक धोकादायक असतात. याची सर्वांनाच प्रचिती आलीच असेल, कारण अंतिम 8मध्ये मुंबईतील बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे नक्कीच इथून येणारा प्रत्येक सामना अतिशय महत्त्वाचा व्यावसायिक संघासाठी. मंदारचा तिसरा चेंडू, फलंदाज अक्षयसाठी. यावेळी मात्र चांगला ड्राईव्ह होता, परंतु तिथे आशिषला उंच उडी काही घेता आलेली नाहीये आणि ते चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून गेलाय. करण शिंगाळेत बॅकअपसाठी होता. 1 धाव तिथे मिळते. धावसंख्येचा धावफलक मात्र 2. या धावसंख्येवर अजून एक माही विभागातील एक सितारा रोशन फलंदाजीसाठी. चौथा चेंडू असेल. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या आउटसाइड एज कव्हर पॉईंटच्या दिशेला. रोशनही खाता खोलतोय आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र 3 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंदार यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप सुरेख असा फटका हाताळलाय अक्षयने. अक्षयची फलंदाजी अतिशय महत्वाची असेल. 4 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलकावर धावांचा 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अक्षयास आणि ते मात्र खूप सुरेख अशी पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू एक डॉट चेंडू आणि षटकाची समाप्ती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिदान 11 माहीम संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 4 या धावसंख्येवर. आजचा एक खूप मोठा दिवस आहे. संडे फंडे. आज जर तुम्ही ओव्हरआर्म क्रिकेटचे चाहते असाल तर रतनबुवा पाटील चषक या स्पर्धेचाही मला वाटतं अंतिम दिवस आहे. त्या स्पर्धेवरील सर्वांच्या नजरा लागल्या असतील. जर तुम्ही बॉक्स क्रिकेटचे मोठे चाहते असतील तर आज मात्र असंख्य क्रिकेटपटूंच्या नजरा याही स्पर्धेवर लागलेल्या असतील. जर आपण आंतरराष्ट्रीय टेनिसचे चाहते असाल तर आज कालच्या दिवसात एक विक्रम रचला गेला. भारताचा रोहन बोपन्ना त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी एपटनच्या साथीने वयाच्या 43व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद मिळवलं. असा करणारा तो सर्वात
वरिष्ठ खेळाडू ठरला आणि भारतीयांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट चौथा भारतीय ठरला. त्याच्या आधी लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा यांनी भारतासाठी मिक्स डबलमध्ये पदकं मिळवली होती ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये. सामन्याकडे वळूयात. गोलंदाजीसाठी मात्र पहिला दिवस ज्या गोलंदाजाने गाजवला होता सूरज उपाध्ये गोलंदाजीसाठी दाखल होतोय रोशन याच करता. यावेळी मात्र आल्या आल्या मी पहिला दिवस गाजवलाय आणि या स्पर्धेचा चौथा दिवस गाजवण्यासाठी मी सज्ज होऊन आलोय. त्याचीच प्रचिती पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय रोशन याचा. दुसरा झटका रिदान 11 माहीम संघाला. आणि खासियत आहे सूरज उपाध्येची, अतिशय खूप कॉन्फिडंट प्लेअर असतो आणि दबावाच्या क्षणी आपला खेळ कसा उंचवावा हे सूरजला बऱ्यापैकी माहिती आहे. या स्पर्धेचा एक वेळचा तो मालिकावीर पुरस्कार विजेता खेळाडू आहे, त्यामुळे ही स्पर्धा त्याने अनेक वेळा गाजवली आहे आणि या वर्षी तो गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. इथे मात्र पहिल्या 7 चेंडूच्या समाप्तीनंतर कुठे ना कुठे रिदान 11 संघ अडचणीत सापडलाय. तर फलंदाजीसाठी मात्र भावेश पवार दाखल झालाय. हाही दक्षिण मुंबई विभागातील एक तारांकित फलंदाज आहे. त्यालाही ते चमक दाखवावी लागणार आहे आपल्या फलंदाजीची. यावेळी मात्र मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे मात्र मंदार सज्ज होता झेल टिपण्यास आणि एक सोपा झेल मात्र मंदार टिपतोय. भावेश मात्र आल्या आल्या मोठा फटका मारण्याची एक मोठी चूक करतोय आणि तिसरा मोठा झटका रिदान 11 संघाला. खरं तर काहीच गरज नव्हती, कारण तुमच्या समोर एक दर्जेदार गोलंदाज आहे. मागच्या चेंडूवर विकेट पडली आहे, त्यामुळे 2-3 चेंडू बॅटवर घेणं आणि धावफलक हलता ठेवणे फार गरजेचं होतं. परंतु एक चुकीचा निर्णय आणि एक मोठा झटका, मोठा फटका रिदान 11 माहीम संघाला. इथे मात्र हॅट्रिकच्या संधीवर चालून आल्या सूरज उपाध्ये आणि वातावरण पूर्णतः शांत करून टाकलंय सूरजने. रिदान 11 या मैदानातील स्थानिक संघ आहे, परंतु अशा गोडचूक त्यांनी करणं प्रकर्षाने टाळला पाहिजे, कारण सामना 5 षटकांचा आहे आणि अजून बराच अवधी आहे. आणि सुरुवातीच्या 8 चेंडूमध्ये जर तुम्ही 3 गडी जर बाद करत असाल तर खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल रेम्बो मंगलमूर्ती संघाची. काही कम्मालीचे टप्पे हाताळले सूरजने पहिल्या 2 चेंडूवर. हॅट्रिक चेंडू असेल आणि त्यावरही सर्वांच्या नजरा असतील. पाहायचं सूरज ऑन हॅट्रिक. आजच्या दिवसातील ही दुसरी उपांत्य फेरीचा सामना. इथे मात्र खूप सेन्सिबल क्रिकेट हाताळलंय. बघा आल्याला सरळ बॅटने थ्रू दी कव्हर्स एक दर्जेदार प्रेक्षकने असा फटका पाहायला मिळाला. धावांचा खातही खोललंय फलंदाज शुभम याने. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 5 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या कांद्यावर मात्र आजच्या या सामन्यात एक अतिरिक्त दबाव असेल. 2 सामन्यात त्याची लक्षवेधी फलंदाजी राहिली होती आणि हाही फलंदाज चर्चेत राहिला होता. यावेळी मात्र अक्षयला मोठा फटका मारण्याचा मोह काही आवरता आलेला नाहीये, परंतु अंतिम क्षणाला त्याने जाणलं हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. एक अतिरिक्त धावसंख्या 6 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा जास्त गतीने टाकलेला चेंडू, एक स्वैर मारा लागोपाठच्या 2 चेंडूवर. आणि मागचा सामना जर आपण पाहिला असेल तर दोन्ही संघ मला वाटतं एका गोष्टीने पराभूत झाला, त्यामुळे गावदेवी स्टार संघ तो संघ पराभूत झाला अतिरिक्त धावांमुळे. त्यामुळे मागच्या सामन्यापासून हे दोन्ही संघ काही धडा घेतील का हा एक मोठा प्रश्न असेल. पाहायचंय, कारण याच अतिरिक्त धावा शेवटच्या सामन्यात महत्त्वाच्या ठरल्या होत्या. ती चूक मात्र शेवटच्या 2 चेंडूवर करतोय गोलंदाज सूरज. चौथा चेंडू असेल. यावेळी मात्र मोठा फटका, पुन्हाच एकदा चूक. एक साधा सोपा जेल प्रज्ञेच्या हाती. या षटकामधील मात्र तिसरी महत्वाची विकेट सूरज आपल्या खात्यामध्ये नोंदवतोय आणि अक्षय सारखा एक दर्जेदार फलंदाजाला मात्र चुकी करण्यास भाग पाडतोय.
पूर्णतः बॅकफुटला गेल्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ अद्याप समाप्तही नाही झालाय, परंतु जवळजवळ महत्वाची जोडगोळी मात्र तंबूच्या आश्रयाला. 7 या धावसंख्येवर. कोणत्याच फलंदाजाला इथे खेळपट्टीवर राहायचं नाहीये, मला मोठमोठे फटके मारायचे आहेत असंच काहीसं चित्र. आणि षटकाराचा मोह जर तुम्ही दर्जेदार गोलंदाजा समोर जर टाळता आला नाही तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही संकटात सापडू शकता. पहिल्या 11 चेंडूच्या समाप्तीनंतर ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू. यावेळी मात्र स्लोवर वन. चेंडूला फ्लाईट आणि टर्न देण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे मिळेल. या 1 धावेनेशी धावसंख्या 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु सुरुवात जरी खराब जरी झालेली आहे, शेवट इथे मात्र दोन्ही फलंदाजांना गोड करावा लागेल. ती क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये नक्कीच आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळी मात्र पुन्हा एकदा संकटात सापडलाय, परंतु चांगल्या थ्रो नंतरही सूरजला चांगला बॅकअप करता आलेला नाहीये. 1 धाव तिथे मिळते. 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 4 गडी बाद 9. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जर आपण अनुभवली असेल तर या मैदानात जर तुम्ही अंतिम 4 अंतिम 8 मध्ये आला तर 30 धावा 35 धावा या फायटिंग टोटल ठरतात. त्या करतानाही तुमच्या नाकी 9 येऊ शकतात. त्यामुळे या 2 फलंदाजांना इथे तदनंतर यानंतरचा जो सामना होणार आहे अविनाश मुकेश रॉयल चेंबूर संघ आणि त्याचबरोबरीने रॉयल फॅम स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक सिटी लागलीच आपण दाखल व्हायचंय. तर नक्कीच मंगलमूर्ती रेम्बो मंगलमूर्ती वडा हा संघ मागच्या वर्षातील उपविजेता संघ होता आणि याही वर्षी त्यांचा तो प्रयत्न असेल. एक दर्जेदार संघ म्हणजे मुंबईच्या क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात जुना जाणता संघ. जवळजवळ 50 वर्षाची गौरवशाली परंपरा आहे या संघाची. तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. त्यांच्या जोडीला मात्र स्थानिक संघ रिदान 11 मंदार दाखल होतोय. यावेळी मात्र वेग पाहायला जरूर मिळाला आहे, परंतु लेगस्टिकच्या बाहेर पंचदंडित करतायत. 10शी धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. शुभमकडे नक्कीच आपल्या त्याने 2 धावा केल्या आहेत, परंतु त्या 2 फटक्यांमध्ये त्याच्या फलंदाजीचा आपल्याला क्लास बघायला मिळाला आहे. पाहायचं आहे त्याचं या खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. आणि पुन्हाच एकदा आणि या स्पर्धेत पाहिलंय मंदार करिता ही त्याची प्रॉपर पॅटर्न चेंडू आहे, परंतु जेव्हा लेफ्ट हँडर फलंदाज दाखल होतो त्यावेळी मात्र तो थोडासा संभ्रमात पडतो. त्याला लाईन अँड लेंथ राखणं थोडंसं कठीण जातं. तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावसंख्या मात्र 11 या धावसंख्येवर पुन्हा एकदा अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या मंदार याचकडून. त्यालाही कमबॅक करावा लागेल वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना. यावेळी पुन्हाच एकदा जसे आपण म्हणतो ना 26 जानेवारी रोजी मॉलमध्ये ऑफर लागतात, बाय 1 गेट 3 फ्री, तसंच काहीशी ऑफर मंदार याचकडून. आणि थोडीशी निराशा करतोय मंदार, कारण पहिलं षटक त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि हेच क्रिकेट आहे. पहा दबावाला जर जुगारून तुम्ही खेळ केला नाही तर मात्र तुम्ही बॅकफुटला जाल. आणि एक चांगल्या सुरुवातीनंतर मात्र आता मात्र खूप चांगल्या सुस्थितीत आणलंय खऱ्या अर्थाने गोलंदाज मंदार याने रिदान 11 संघाला. 12शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर.
यावेळी मात्र खूप सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र जोरदार अपील जरूर झालंय. पंचांचा अंतिम डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचणं बाकी आहे, परंतु प्रथम दर्शने असं दिसते की हा एक 19-20चा मामला असू शकतो आणि दोन्ही पंच दर्जेदार पंच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून खूप चांगला निर्णय आपल्यापर्यंत येईलच. क्रिकेट स्पर्धेचे खऱ्या अर्थाने न्यायाधीश आपण त्यांना म्हणू शकतो. क्रिकेटला न्याय देण्याचं काम गेली कित्येक अनेक वर्ष त्यांच्याकडून होत आलंय. तर नक्कीच पंचांनी इथे रेफर सुचवलाय आणि तटस्थ पंच आहेत. गेली कित्येक वर्षाचा अनुभव आणि खूप चांगल्या नियमांची माहिती मात्र त्यांच्या मार्गदर्शनाकडे अशा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. त्यामुळे हाही निर्णय तर नक्कीच इथे फलंदाज बाद आहे, प्रश्नच नाहीये. तिथे धाव घेण्याची खरं तर कोणतीच गरज नव्हती आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही येस नोचा कॉल जर तुम्ही ऐकला नाहीत समोरच्या फलंदाजाचा तर मग ही अशी दुर्घटना घडते. तसंच काहीसं चित्र इथे मात्र बदल अतिशय महत्वाचा ठरला, कारण मंदारला काही सूर गवसत नव्हता. लागोपाठचे 3 चेंडू त्याने वाईट टाकले आणि या संघाचा महत्वाचा खेळाडू आशिष केणीला पाचारण केलं. एक चांगली कॅप्टनशिप म्हणावी लागेल प्रज्ञेशाची. त्यालाही माहिती आहे इथे एक एक धाव स्थानिक संघ ही डोकेदुखी ठरतात व्यावसायिक संघासाठी. हे या स्पर्धेच्या इतिहासात आपण अनेक वेळा पाहिलंय. त्यामुळे तोही धोका पत्करण्यास तयार नाहीये. इन्फॉर्म गोलंदाज होता मंदार, परंतु त्याने 3 वाईट टाकले आणि गोलंदाजीत मात्र बदल केला. आता गोलंदाजीसाठी मात्र आशिष केणी हा एक मुंबई बॉक्स क्रिकेटमधील एक तारांकित तारा आहे. त्याची प्रचिती मात्र आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. पाहायचंय दुसरा चेंडू असेल आशिष याचा. यावेळी सुरेख असा चेंडूची हाताळणी. तिथे मात्र सूरज मात्र इथे चूक करतोय, त्या चुकीचं रूपांतर मात्र 2 धावात होते. इथे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. म्हणतात ना राजकारणात एका मताला, स्पर्धा परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्वाचं आहे. आणि ती चूक मात्र सूरजकडून झाली आहे. या 2 धावांनीशी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 14 अशी धावसंख्या आणि शुभमचा खेळ मात्र नक्कीच कमालीचा राहिलाय. खूप चांगल्या पद्धतीने थ्रू दी कव्हर पॉईंट रिजनमध्ये त्याने धावा जमवल्यात. वैयक्तिक 4 धावांवर शुभम खेळतोय. यावेळी मात्र वाईट चेंडू असेल, अतिरिक्त धाव. पुन्हाच एकदा 15शी धावसंख्या आपल्याला धावफलकर पाहायला मिळते. यावेळी मात्र आक्रमक पवित्रा ज्याची काहीच गरज नव्हती आणि त्याचा मोठा झटका पुन्हाच एकदा रिदान 11 माहीम संघाला. तर 5वा झटका बसतोय रिदान 11 माहीम संघाला 16 या धावसंख्येवर. खरं तर एक्स्ट्रा धावा आता मात्र येणं चालू झालं होतं. धावाही चांगल्या पद्धतीने येत होत्या. शुभमला मात्र घाई करण्याची काही गरज नव्हती. त्याच्या बॅटला चांगले बॉल लागतही होते. परंतु या मैदानावर मात्र तुम्हाला मोठा फटका कधी खेळायचा आहे याचंही सम्यक ज्ञान असणं फार गरजेचं आहे. त्या चुका मात्र माहीमच्या रिदान 11 संघाने केल्यात. पाहायचंय फलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय अंकुर. अंकुरी सातत्याने मालाड विभागातील एक तारांकित खेळाडू आहे. या मात्र सेन्सिबल क्रिकेटची हाताळणी मात्र अंकुर कडून झाल्या आणि याच क्रिकेटची खरं तर गरज आहे. परिस्थिती ओळखून खेळ करावा लागेल. अजून एक बॉक्स क्रिकेटचा पुराणा चावल. परागलाही वाटला नसेल की मी फलंदाजी करता 4थ्या षटकात 3ऱ्या षटकात दाखल होईल, 4थ्या षटकात दाखल होईल, कारण त्याचा संघ थोडासा अडचणीत आहे. इथून मात्र परागला आपला अनुभव पणावा लावा लागेल. ओंकार मालाड असल्फा संघ मुंबईतील दिग्गज संघांमधून आपल्या विशेष करून गोलंदाजाने गाजवल्यात, परंतु आज त्याची वेगळी परीक्षा आहे. त्याच्याकडे मोठा अनुभव 20 ते 25 वर्षाचा त्याच्या पाठीशी आहे.
त्याचा अनुभवाचा फायदा नक्कीच इथे रिधान इलेव्हनला होईल. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एज, मंदार चेंडूपासून दूर होता. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या मात्र एका धावेने पुढे जाईल. 18शी धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, 17शी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळाल्यात. वनटुकीचा इशारा मैदानात दुमदुमताना. यावेळी मात्र सुरेख असा क्लास फटका पाहायला मिळाला परागच्या बॅटमधून. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रिधान इलेव्हन संघ जाऊन पोहोचलोय 6 गडी बाद 18 या धावसंख्येवर. धावसंख्या तर धावफलकरच खूप चांगल्या पद्धतीने रंगली आहे. 18शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु विकेट ज्या 6 गमावल्या तो एक चिंतेचा विषय असू शकतो रिधान इलेव्हन माहीम संघाकरता. यानंतर येणारे 12 चेंडू अतिशय महत्त्वाचे असतील दोन्ही संघासाठी. या 12 चेंडूवर जर 12 धावा आल्या तर नक्कीच हा सामना पाहण्यासाठी मजा येईल, कारण रिधान इलेव्हन संघामध्येही खूप चांगला बॉलिंग अटॅक आहे. त्यामुळे 30 धावा जर इथून झाल्या तर नक्कीच खूप चांगला फायटिंग स्कोर असेल. इथे मात्र पुन्हा एकदा सूरज उपाध्यायला पाचारण करण्यात आलंय. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी सूरज आणि सांघिक 4थं षटक टाकण्यासाठी अंकुर यास. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका, चेंडू गॅपमध्ये एक धाव घेण्याची तिथे संधी. 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आज थंडीची हवा जरूर आहे, परंतु आज रविवारचा दिवस माहीममध्ये मात्र माहीमच्या महाराजा चषकाची हवा आहे. आज समस्त प्रेक्षक वर्ग गर्दी करतीलच जसं संध्याकाळचं सत्र पुढे पुढे जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा पराग चुकी करते सूरज उपाध्याय. या मैदानात गाफील राहून चालता येणार नाहीये, कारण इथून येणारी प्रत्येक विकेट एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. चांगला चेंडू जरूर होता, परंतु थोडासा कॅज्युअल अप्रोच दाखवला सूरज याने. पाहायचं ही त्याची चूक किती महागात पडू शकते. परागला इथे मात्र सावध खेळ करावा लागणार आहे. पाहायचंय खूप चांगला द्वंद्व. मैदानाच्या आतमध्ये सुरेख असा फटका पहा. अनुभव काय असतो, त्याची शिदोरी काय असते. फलंदाजीसाठी 7व्या क्रमांकावर आलाय, परंतु आपल्या संघाला एक एक धावांची गरज आहे. ती ओळखून मात्र पराग खूप चांगली खेळी या खेळपट्टीवर करताना. 20 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अंकुर यावेळी मात्र मोठा फटका मारण्याची खरंच काही गरज होती का, जी मागच्या कितीतरी चेंडूपासून मी सांगत होता, आणि ती चूक पुन्हा एकदा अंकुर करतोय. बॉक्स आउटला या मैदानात स्थान नाहीये आणि 7वा झटका बसतोय रिधान इलेव्हन माहीम संघाला अंकुरच्या स्वरूपात. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय रेम्बो मंगलमूर्ती संघ. नक्कीच येणारा जो सामना असेल अजून एक महत्त्वाचा सामना. या सामन्यातील 2 मुंबईचे बलाढ्य संघ अविनाश मुकेश रॉयल, चेंबूर संघ शुभम लोखंडे आणि कंपनी, करण सोडाशी स्टार्कस असलेला संघ, आणि त्यांच्या बरोबरीला मुंबईतील अजून एक बलाढ्य संघ रॉयल फॅम स्पोर्ट्स. या 2 संघांमध्ये एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. करण पाटील त्याचबरोबरीने आनंद लोके अशी भली मोठी स्टार्कस असलेला संघ. हे 2 संघ पुढच्याच फेरीत आपल्याला पुढच्या फेरीत तिसरा महत्त्वाचा उपांत्य फेरीचा सामना असेल, त्यावरही समस्त प्रेक्षकांच्या नजरा असतील. परंतु तुर्तास वळूया आपण आजच्या दिवसाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना. रेम्बो मंगलमूर्ती संघ खूप चांगल्या स्थितीत इथे मात्र दिसतोय. 7 गडी त्यांनी मौल्यवान गडी मात्र 20 या धावसंख्येवर बाद केले आहेत. जवळजवळ 4 गडी मात्र सूरज उपाध्यायने आपल्या नावे केले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम मात्र त्याच्या नावे आहे. त्याची चर्चा आजच्या दिवसभरात असेल. तुर्तास माहीम रिधान इलेव्हन संघाचा कर्णधार राजा मात्र फलंदाजीसाठी दाखल झालाय.
5वा चेंडू असेल. यावेळी मात्र राजा ती चूक करतोय. ए रे माझ्या मागल्या, कुणालाही खेळपट्टीवर राहायचं नाहीये, मला तंबू या मैदानातील जास्त आवडलाय की काय, अशीच काहीशी परिस्थिती. पहा, क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये जर संयम नसेल, टेम्परामेंट नसेल, परिस्थितीला ओळखून खेळण्याचा जर बुद्धिमत्ता नसेल तर तुम्ही संकटात सापडू शकता. चुकीपासून कोणती चूक म्हणजे धडा घेण्याची क्षमता मात्र कोणत्याही फलंदाजाने दाखवलेली नाहीये. आणि शेवटची जोडी मैदानात मात्र दाखल झाली आहे. 7 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. माहीम टेनिस क्रिकेटमधील सर्वात अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे, नारायण धनू फलंदाजीसाठी दाखल झालाय. त्याच्यामध्ये क्षमता आहे. पाहायचंय 7च्या 7 चेंडू जरी भले धावा आल्या नसतील, परंतु आपली विकेट द्यायची नाहीये असंच काहीसं चंग दोन्ही फलंदाजांना बांधावा लागेल, तशी गरजही आहे. सूरज मात्र दाखल होतोय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. आणि यावेळी मात्र बॅटची थोडीशी अलगतकट, एक धाव घेण्याची संधी, 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्येचा धाव फलक 8 गडी बाद 21 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू असतील आणि नक्कीच एक म्हणजे मुंबई टेनिस क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू आणि माहीममधील सर्वात अनुभवी खेळाडू असे 2 दिग्गज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 2 दिग्गज पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आणि एक दिग्गज अशी स्पर्धा म्हणजे कमी कालावधीत नावारूपाला आलेली स्पर्धा 1-2-4-6 असा फॉर्मॅट आहे आणि फार कमी प्रमाणात मुंबईच्या मैदानावर खेळण्यात जाणारा हा फॉर्मॅट आहे. दिग्गज संघांना धक्का देणारा असा फॉर्मॅट आहे. ती स्पर्धा माहीमचा महाराजा चषक. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा क्वार्टर फायनल फेरीचा हा सामना, अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी चालू असलेली ही लढत. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजीसाठी नितीन. तू नारायण आज फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र आपला अनुभव सार्थ लगावताना बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला 1 धावा. इथून जर 27, 28, 29 पर्यंत मजल मारली तर नक्कीच हा सामना अवघड असेल रेम्बो मंगलमूर्ती संघासाठी. त्यामुळे त्यांनाही धावा रोखाव्या लागतील, कारण त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. शेवटची जोडी मैदानात आहे आणि इथे मात्र नक्कीच चेंडूवर रणनीती दोन्ही संघांना आखावी लागेल. खूप चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नितीन सज्ज होतोय नारायण यासाठी आणि 1 चेक केलाय आणि एकच संधी असेल गोलंदाजासाठी. मंगळ विकेट घेण्याचा प्रयत्न जो हल्लीच्या वर्षामध्ये म्हणजे यंदाच्या आंतरराष्ट्रीय नियमामध्ये लीगल डिलिव्हरी असेल, यापूर्वीही होता. यावेळी मात्र बॅटच्या आउटसाइड एज, इथे मात्र नामी संधी होती ऑल आउट करण्यासाठी आणि नक्कीच थोडंसं चिंतेचं वातावरण पुन्हा एकदा रिदान 11 माहीम संघाच्या डगआउटमध्ये. हा चेंडू सोडला असता कदाचित नो चेंडू मिळाला असता. क्रीजच्या बाहेरील चेंडू बॉक्स क्रिकेट नियमाप्रमाणे नो चेंडू बहाल केला जातो, परंतु तुर्तास नितीन कमबॅक करतोय. 3रा चेंडू असेल नितीन याचा आणि परागने आदल्या चेंडूवर म्हटलं की नक्की चेंडू वाईट असेल तर सोडून दे आणि नारायणने ते जाणला. त्यामुळे फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय चर्चा असणं किती गरजेचं असतं. हा अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा मात्र इथे नारायणला होतोय, त्याच्या संघाला होतोय. 1 अतिरिक्त धाव, 23 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3रा चेंडू नितीन याचा नारायण यास आणि इथे पुन्हा एकदा थोडीशी रिस्क घेतली, परंतु रिस्कचा फायदा त्याच्या संघाला झाला. पहा इथे कुठे ना कुठे नितीनला संभ्रमात पाडण्याचा काम, इथे धोकाही होता. पहा जर चेंडू यष्टांच्या मध्ये असता तर कदाचित गडी बाद होण्याची शक्यता निर्माण झाली असती, परंतु कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला पुढे जायचं असेल तर रिस्कची इच कसणं फार गरजेचं आहे. ती रिस्क घेतली, त्याचा फायदा झालाय. धावसंख्येचा धाव फलक पुन्हा एकदा 1 धावेने 24 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसरा चेंडू असेल नितीन याचा नारायण यास. यावेळी पुन्हा एकदा हा कदाचित चेंडू सोडून दिला असता तर वाईट चेंडू मिळाला असता, परंतु अतिरिक्त फुटवर्क ऑफस्टिकच्या बाहेर आणि त्याचा फटका कुठे ना कुठे बसतोय. 2 चेंडूचा खेळ, 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे 3 चेंडू 3 ते 4 धावा इथे जमवणं फार गरजेचं आहे रिद्यान इलेव्हन माहीम संघासाठी. नितीनला इथे कमबॅक करावा लागणार. आणि यावेळी मात्र वाईट सोडून दिलाय. पहा नितीन इथे दबावत आहे. भले शेवटची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये असेल, इथून येणारी एक एक धाव अतिशय महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. कारण उपांत्य फेरीचा सामना आपण खेळत आहोत, त्यामुळे सेमीफायनल मध्ये जाण्यामध्ये दोन्ही संघ उत्सुक आहेत. त्यामुळे यामध्ये या सामन्यामध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. धावांचं प्रेशर मात्र फलंदाजी करताना तुम्हाला जाणवेल. यावेळी पुन्हा एकदा नारायण ती चूक करतोय, परंतु काय टप्प्याची हाताळणी इथे नितीनकडनं पाहायला मिळाले. कमालीचा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. आणि नितीनलाही मला वाटतं खेळपट्टीची जाण आहे. मागच्या 2 सामन्यापासून त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केलाय. या सामन्यात मात्र थोडासा तोही दबाव दिसतोय. यावेळी मात्र कमालीचे चेंडूचे, आता मात्र लाईन अँड लेंथ नितीनला सापडले आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक मिसाईल गायडेड यॉर्कर चेंडू त्याच्या हातातून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलंय. वंटुकोचा इशारा पंचांकडून, अजित निकम सरांकडून. शेवटचा चेंडू असेल आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मैदानात दिसतोय. पंचांनी मात्र रेफरल सुचवलाय, त्यामुळे अजून एक तिसऱ्या पंचांसाठी निर्णय येणं बाकी आहे. तर यानंतरचा जो अजून एक महत्वाचा सामना, एक बलाढ्य संघ, दोन्ही बलाढ्य संघ, रॉयल मुकेश चेंबूर संघ आणि तदनंतर मात्र त्यांच्या जोडीला रॉयल फॅम, दोन्ही चेंबूर विभागातील दिग्गज संघ आहेत. आणि फलंदाज मात्र इथे बाद आहे. तर 5 षटकांची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 25 या धावसंख्येवर आणि 26 धावांचं विजयी लक्ष असेल. तर नक्कीच मी घेतोय थोडीशी विश्रांती आणि पाचारण करतोय मुंबईचा एक गोड आवाज, माहितीपूर्ण आवाज, सागर मोर्यास. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचे रॉयल फॅम चेंबूर संघ आणि त्याचबरोबरीला रॉयल मुकेश चेंबूर या दोन्ही संघाच्या कर्णधाराने पंचांशी संपर्क साधायचा आहे. हॅलो हॅलो. तर नक्कीच यानंतरचा व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेटचा आवाज तुम्ही ऐकू शकतील. सागर मोरेला मी पाचारण करतोय पुढच्या सामन्यासाठी. धन्यवाद.
हॅलो. धन्यवाद धन्यवाद भूषणजी. स्वागत आहे सर्वांचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहिलं तर याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन सालाबाद प्रमाणे 14वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसाचा आपण पाहिलं तर दुसरा सामना आहे. पहिली मॅच काय रंगली आहे. माहीम पॅकर संघाला अजूनही विश्वास बसत असेल की मॅच अशी रंगली आहे, बट मी गावदेवी स्टार्सचं देखील कौतुक करेल कारण की त्यांनी पण चांगली फाईट केली आहे. ही देखील मॅच 26 रन करायचे 30 बॉल लोअर स्कोरिंगचा गेम आहे आणि या ग्राउंडवर लोअर स्कोरिंगचा गेम नेहमीच फाईट होताना पाहिल्या गेल्या. आशिष केणी त्या सोबतीला सूरज उपाध्याय, दोन वडाळ्याचे सध्याच्या घडीला चर्चा असलेले खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी अंकुर येत आहेत. बॉल दिला एक चांगली खेळाडू आहे. अंकुरच्या हातामध्ये बॉल दिला. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर आशिष केणी आहे. 26 रन करायचे 30 बॉल. पाहूयात कशा प्रकारे डाव रंगेल. दुसरा डाव देखील रंगताना पाहायला मिळेल का, यावर देखील संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. पहिल्या मॅच मध्ये माहीम पॅकर संघ क्वालिफाय झालाय आणि पहिल्यांदा सेमीफायनल गाठली आहे. बॉलिंगसाठी अंकुर, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर आशिष केणी आहेत. 26 रन करायचे आहेत. पहिलाच बॉल नो बॉल. अंकुरचा मात्र चुकीच्या पद्धतीचा बॉल पाहिला गेला. पंचांनी दंडित केलं गेलं एक्स्ट्रा रन्सने. आणि पहिल्या बॉलवर नोला प्लस आला, त्यामुळे कुठेतरी दडपण पाहायला मिळतंय. विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. टीम एका साईडला रिदान 11 माहीम संघ. आज एक नवीन स्टारकास्ट मात्र अनेक खेळाडू ऍड झाले आहेत. बट म्हणजे व्यावसायिक तुम्ही जेव्हा सेमीफायनल खेळता, क्वार्टर फायनल खेळता, तेव्हा त्या मॅचमध्ये तुम्हाला एक चांगली टीम समोर ठेवणं गरजेचं आहे. सूरज उपाध्याय स्ट्राईक एंडला एक चांगले बॅटर, त्याच्यासाठी देखील ही क्रीडा स्पर्धा एक महत्त्वाची राहिली आहे. आज अंतिम दिवस आहे. आज 8 संघ आहेत. 8 संघांमधून कोण चॅम्पियन होईल. 32 संघांमधून हे 8 संघ आले. 8 मधून 4, 4 मधून 2, 2 मध्ये 1. कोण चॅम्पियन होईल. या बॉलवर देखील अंकुरचा एक चांगला बॉल, यासाठीच ओळखले जातात, येईल डॉट बॉल. रिदान 11 माहीम संघाला जर मॅच मध्ये यायचं तर किपर फिल्डिंग खूप महत्वाची आहे. रनआउट काढाव्या लागतील, कॅचेस बनवाव्या लागतील. बॉलरला देखील खूप एफर्ट दाखवावे लागतील. 26 रन देखील या ग्राउंडवर फाईट आहेत आणि लोअर स्कोरिंग नेहमीच पाहिलंय, फाईट होताना पाहिल्या गेलेत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सूरजचा एक चांगला फटका. सूरजला माहिती आहे की या ग्राउंडवर कसे रन करायचे. यानंतर देखील एक चांगली मॅच आहे. अविनाश मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध रॉयल फॅम स्पोर्ट्स. एका साईडला शुभम लोखंडे, एका साईडला करण पाटील, एका साईडला प्रणय मोरे, एका साईडला करण सोड आहेत. चांगली मॅच आहे. आनंद लोकेला पाहू शकतो, बिपिनला पण पाहू शकतो. चांगली मॅच रंगेल. यानंतर रोहन साळुंके देखील आहेत. फाईट मॅच. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगतचा फटका आहे. बॉल अगदी ट्रॅव्हल झाला तिकडे. सूरज आणि आशिष दोघं फ्री माइंड खेळतात. वडाळ्याचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस. 4 दिवस अगदी 25 जानेवारी पासून जी सुरुवात झाली आहे, आज शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा येऊन थांबली आहे. हा बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स घेतील, बट सिंगल रन मिळेल तिकडे. पहिल्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं होतं, चांगलं स्टार्ट देणं गरजेचं होतं. रन पाहिलं तर जाऊन पोहोचेल. 6 रन झालेत. शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला आशिष केणी. लास्ट इयर देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता. आज याही वर्षी चांगल्या खेळी दाखवाव्या लागेल. या बॉलवर मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाही. छोटं टार्गेट आहे, त्यामुळे बॉलिंग करावी लागेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा 14वं वर्ष. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आशिष आणि सूरजला तेच पाहिजे होतं की पहिली ओव्हर जरी आपण 5-6 रन जरी केले तरी मॅच मध्ये येऊ शकतो, आणि दोघांनी तेच केलंय. पहिली ओव्हर संपली आहे. रन पाहिले तर तब्बल 8 रन झाले धावफलकावरती. 24 बॉल मध्ये 18 करायचे आहेत.
एक ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये टीम रिदान माहीम संघ देखील येईल. 3 बॉल 1 ला मगाशी विकेट गेला. काय मॅच रंगली. 2 बॉल 1 ला तिकडे रन पाहिली गेली. 1 बॉल 1 कंपल्सरी आली. अपना है दिल ये आज अगदी पराग शिंदेच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक अनुभवी खेळाडू आहेत. भल्या भल्याना गोल गोल फिरवलंय आणि नेहमी चर्चेत राहिले आहेत. असलपा संघासाठी गेले कित्येक वर्ष. त्यानंतर ओमकार अगदी टर्फ क्रिकेट देखील गाजवलंय. स्ट्रायकेटला सूरज उपाध्याय. पहिल्या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळतीये. टॅप केलं गेलं तिकडे धावफलक 1 ने पुढे जाईल. 4 दिवस आपण खूप काही बघितलं. 29ची मॅच फाईट होताना पाहिली गेली. 60 रनचा पाठलाग करताना देखील एक मॅच फाईट झाली. आकाश गुरवचे 4 बॉल 4 सिक्स पाहिले. अगदी प्रत्येक बॅटरने चांगले एफर्ट दाखवले गेले. या बॉलवर देखील फ्लिक केलं गेलं. एक चांगला फटका आशिष केणीच्या माध्यमातून. धावफलक 1 ने पुढे जातीये. दोघांची चांगली पार्टनरशिप जुळली आहे. आणि RM रेम्बो मंगलमूर्ती आज वडाळ्याची हे एकत्रित येऊन संघ खूप चांगली संघबांधणी केली आहे. या बॉलवर देखील बॅकफुटला आली आहे. सूरज उपाध्याय आपल्या परिसरातील काही युवा खेळाडू प्रज्ञेश शिंदे आज एक चांगली स्टारकास्ट घेऊन उतरले मैदानाच्या आतमध्ये. आणि दरवर्षी साऊथ मुंबईतलं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा अगदी खूप वर्ष तेही देखील खेळतात. चांगली छाप सोडली आहे. पण त्यांच्या विरुद्ध रिदान माहीम संघ देखील मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर देखील सिंगल रन. पहा रिस्पेक्ट. अगदी हलक्यात आणि ढकललं. त्यांना माहिती आहे पराग चतुर आहेत आणि परागकडे शैली आहे, कला आहे. खूप वर्ष भल्या भल्याना गोल गोल फिरवलंय. त्यामुळे अगदी सन्मान दिला. फक्त बॅट ठेवली तिकडे आणि 1 रन मिळतीये. बॉलिंगसाठी पराग पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आशिष केणी आहेत. या बॉलवर देखील बॅकफुटला आले. पंच केलं. रन सिंगल मिळतीये. खूप चांगली बॅटिंग. प्रॉपर 1 to 4 ची बॅटिंग अगदी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. वेल बॅटिंग. दोन्ही खेळाडू खूप चांगले आहेत. वडाळा विभागासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना अगदी चर्चेत राहिली आहेत. RM रेम्बो मंगलमूर्ती. 2 नद्या एकत्रित आल्यात. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. वेल बॅटिंग. 14 रन झाले धावफलकावरती. 18 बॉलमध्ये 12 करायच्यात. पहिली ओव्हर कुठेतरी विकेट काढणं गरजेचं. जोडी तोडावी लागेल. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं तर विकेट काढणं खूप महत्वाचं आहे. यानंतर देखील एक मोठी मॅच आहे. अविनाश मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम रॉयल फॅम स्पोर्ट्स. त्यानंतर जरी पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. त्याही देखील सर्वांच्या नजरेवर मॅच असणार आहेत. संकेत भगत त्यांच्या विरुद्ध रोहन शिल्ले अशी देखील एक मॅच असणार आहे. ती देखील एक मॅच चांगली फाईट होईल. म्हणजे आज सर्व मॅचेस फाईट होताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रोशन आहे. त्याच्या रोशनने देखील चांगला स्पीड टाकला या टुर्नामेंटमध्ये. चांगली बॅटिंग केली. आशिष केडीला माहिती आहे की या ग्राउंडवर कशी बॅटिंग करायची, कशी मॅच पुढे घेऊन जायची. तुम्ही कुठलीही टुर्नामेंट खेळताय, कसं खेळताय, कुठल्या ग्राउंडवर कशी बॅटिंग करायची खूप महत्वाचं आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये ते खूप महत्वाचं आहे की ह्या ग्राउंडवर कशी रन करायचे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फिल्डर होते तिकडे. 1 रन मिळेल. दुसरा संघ कोण जाणार सेमीफायनल मध्ये? 8 संघांमधून पहिला संघ गेला माहीम पॅकर माहीम. दुसरा संघ कोण जाणार त्यासाठी मात्र फाईट चालू आहे. रिदान माहीम त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो मंगलमूर्ती. या बॉलवर चान्स घेतला. ग्राउंड स्ट्रोक बॉल ट्रॅव्हल होईल. अंकुर तिकडे होते. रन सिंगलने पुढे जाईल. खूप चांगली बॅटिंग. दोघांचं मी कौतुक करेल. सिंगल डबलची बॅटिंग चालू ठेवली आहे. खूप महत्वाचं आहे. आणि ह्या ग्राउंडवर अशीच बॅटिंग करावी लागेल. या ग्राउंडवर 25-26 देखील खूप आहे. आणि खूप वर्षाचा इतिहास पण आहे की या ग्राउंडवर अशा मॅचेस देखील फिरताना पाहिल्या गेल्यात.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. भावेश तिकडे होते, चांगला बॉल अडवला, जम्प केली, येईल डॉट बॉल. खूप वेळानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हर नंतर कुठेतरी डॉट बॉल कमी आले आहेत आणि टीम रेनबो मंगलमूर्ती संघाने मात्र एक 70% मॅच वरती मध्ये पकड निर्माण केली आहे. कॅल्क्युलेशन पाहिजे तुमच्याकडे, भले स्कोर कसाही असू दे, कॅल्क्युलेशन तुम्हाला खेळावं लागेल. व्हाईट बॉल आहे, रन सिंगलने पुढे जाईल. एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये 14 बॉल 8 करायचं आहे. वेल बॅटिंग. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि तिकडे मिस फील्ड आहे. रन मिळतील 4. शोल्डर डाऊन झालेत, त्यामुळे तुम्हाला शोल्डर डाऊन करून चालणार नाहीये. आज जर तुम्ही एक चांगली मॅच खेळताय, मोठी टुर्नामेंट खेळताय, तिकडे स्वतःला सिद्ध करावं लागेल. रिदानेल माहीम संघ कुठले तरी बॅकवुडला राहिली आहे आणि पूर्णपणे शेवटचा बॉल आहे. चार रनची गरज आहे उद्या. 13 बॉल 4 करायचा आहे. या बॉलवर देखील मात्र दांडी उडवली गेली आहे, बट आशिषने चान्स घेतला. तिकडे कुठेतरी अंडर ओपन खेळतो, त्यामुळे 1 6 आला पाहिजे. बॅटरला मैदान सोडावं लागतंय. 12 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे. जर बाउंड्री नसती आली तर 12 बॉल 8 देखील बघायला मजा आली असती. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर करण शेंगाळे इथे अजून एक वडाळ्याचा एक संयमी बॅटर आहेत. युवा खेळाडू आहेत. करण, आशिष, सूरज, मंदार, ऋतिक देखील एक नाव वडाळ्याचं अजून एक चर्चेत राहिलं आहे. रोहित आहेत, चांगले खेळाडू आहेत. वडाळ्यामध्ये अजून एक चांगले यंग टॅलेंट तयार होत आहे. असं टॅलेंट येत राहावं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेच आहे. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले. सूरज उपाध्याय ती गोल फिरले, रन सिंगल मिळेल. अवघ्या काही रन पासून दूर आहे टीम RM रेनबो मंगलमूर्ती. वडाळ्याची एक चांगली स्टारकास्ट आहे. सगळे खेळाडू मला असं वाटतं वडाळ्याचे आज एक युवा खेळाडू घेऊन प्रज्ञेश इंडिया दाखल झाले आहेत. या बॉलवर देखील चान्स घेतला गेला. टीममध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रोशनच्या माध्यमातून. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं टीम RM रेनबो मंगलमूर्ती. सेमीफायनलच्या दिशेने जात असताना संघ. या बॉलवर एक मोठा स्ट्रोक खेळले गेले. बॉल हवेत आहे आणि कॅच सुट्टी आहे. शोल्डर डाऊन केलेत पूर्णपणे. स्कोर इक्वल होतोय. अवघ्या 1 रनची गरज मॅच जिंकण्याकरिता. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक कोण पटकावणार? माहीमचा महाराजा चषक आपण पाहतोय. हा बॉल देखील फिंगर रोल केले गेले आणि या बॉलवर मिळतील 6 रन. सूरज उपाध्यायच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग आणि एक अपना है दिल ये आज का